श्री स्वामी समर्थ. मी मोहिनी विजय निंबाळकर तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोणत्या देवताला म्हणजे कोणत्या देवाच्या मंदिराला किती परिक्रमा घालाव्यात. गणपती बाप्पा. सुरुवातीचे सर्व अडथळे दूर करण्यासाठी गणपती बाप्पांना एक परिक्रमा म्हणजे एक प्रदक्षिणा घालावी. कोणत्या कामासाठी संकल्प केला असेल तर संकल्पाप्रमाणे परिक्रमा कराव्या. दुसरं, शंकर भगवान. महादेव ह्यांना कधीच पूर्ण परिक्रमा करू नये, अर्धीच परिक्रमा करावी म्हणजे अर्धीच प्रदक्षिणा घालावी. शिवलिंगावर जे जल अर्पण केले जाते त्याला ओलांडू नये. देव देवी आणि शक्ती परिक्रमा. समृद्धी आणि संरक्षणासाठी देवीच्या 3 परिक्रमा केल्या जातात म्हणजे 3 प्रदक्षिणा घातल्या जातात. विष्णू भगवान, कृष्ण आणि विठ्ठलदेव. धर्म, अर्थ, काम, मोक्ष ह्यांचे प्रतीक असलेल्या देवांच्या 4 परिक्रमा कराव्यात म्हणजे 4 प्रदक्षिणा घालाव्यात. तुळशी वृंदावन. घरात सुख, समृद्धी आणि शांती टिकून राहण्यासाठी तुळशी वृंदावनाच्या पूजा केल्यावर 3 किंवा 7 परिक्रमा कराव्यात म्हणजे 3 किंवा 7 प्रदक्षिणा घालाव्यात. हनुमानजी. शौर्य, शत्रुभय आणि संकट निवारणसाठी हनुमानजींना 7 किंवा 11 परिक्रमा कराव्यात म्हणजे 7 किंवा 11 प्रदक्षिणा घालाव्यात. पिंपळ वृक्ष. पितृशांती आणि पुण्य वाढवण्यासाठी 7 किंवा 108 परिक्रमा कराव्यात म्हणजे 7 किंवा 108 प्रदक्षिणा घालाव्यात. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती तुम्हाला आध्यात्मिक माहिती आणि स्वामी महाराजांचे व्हिडिओ बघायला भेटतात. श्री स्वामी समर्थ.